मी शेवटच्या दिवशी जी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं त्याचे परत एकदा मी सांगतो की पहिल्या बैठकीत 4 जागा, दुसऱ्या बैठकीत 5 जागा, त्याच्यानंतर आम्ही श्रेष्ठीकडे जातो. ह्यांना सांगितलं. श्रेष्ठीकडे गेल्यानंतर श्रेष्ठीबरोबर पहिल्यांदाच आम्ही आमचा कॅन्डिडेट पवारसाहेबापाशी घेऊन गेलो होतो, प्रदेशाध्यक्षापाशी घेऊन गेलो होतो. आमचा मेरिटचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आज जो आम्ही उभा केला आहे त्याची पण मागणी होती. तर नगराध्यक्ष आणि 10 सीट ठीक आहे. तिसऱ्या बैठकीला नगराध्यक्ष म्हणजे ठीक आहे, शिवसेनेचं नगराध्यक्ष ओके, ते झालं. पण 10 सीटच्या तिसऱ्या मिटिंगला सुद्धा 5 सीटवर फक्त तर कार्यकर्त्याकरता न्याय देण्याकरता आम्ही श्रेष्ठीला कळवलं होतं की कुणाच्या सांगण्यावर हे ते कार्यकर्त्याला न्याय देणं आहे ना. आमच्याकडे मेरिटचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट होता आणि 10ची मागणी होती. गेल्या वर्षी आमचे 17 नगरसेवक असतील. कॉम्प्रोमाइज किती करायचं? कार्यकर्त्याच्या आग्रह करतील हे आम्ही निर्णय घेतला, श्रेष्ठीला कळवलं. आणि हे सांगण्यावर आणि हे ते माझं म्हणणं काय की माझी स्वतःची आणि ह्या धाराशिव शहराची किंवा जिल्ह्याची एकच मागणी आहे की इथून पुढे राजकारण हे विकासाचं व्हायला पाहिजे आणि ही निवडणूक विकासावरच व्हायची. ही माझी कळकळीची विनंती आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की येणाऱ्या काळात ही निवडणूक ही विकासाच्या वळणावर घेऊन जावी कृपा करून. आणि इलेक्शन डेमोक्रेसी लोकशाहीत रिझल्ट येत असतो, हार जीत ही होत असती. येणाऱ्या 3 तारखेला कळलं की काय होतंय. मात्र कुणाला तरी जिंकवण्यासाठी जुन्या मालकाच्या इशाऱ्यावर तुम्ही काम करता हा आरोप आहे. सांगितलं ना मी की तिसऱ्या मीटिंगपर्यंत आमचं होतं. तिसऱ्या मीटिंगपर्यंत आम्ही 10चा ॲग्री करत होतो. आम्ही 9ला सुद्धा कॉम्प्रोमाइज करत होतो. आजच्या तुमच्या माध्यमातून सांगतो की प्रदेशाध्यक्षांनी 10 सांगितले होते, आम्ही 8ला पण कॉम्प्रोमाइजला तयार होतो. तिथल्या बैठकीतले सगळे आहेत आज, पण ते 5च्या जागी वर चढायलाच तयार नव्हते. तर इतक्या मोठ्या जनाधार पक्षाच्या असणाऱ्याला तुम्ही इतक्या कमी सीट देता, हे कार्यकर्त्यावर अन्याय होणार होतं. कार्यकर्ते आणि आमचा पक्ष पण सगळ्याला लोकशाहीत आहे ना की पक्ष मजबूत करायचा. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला. जनतेपुढे चाललोय. जनता ठरवल की कुणाचं काम आहे आणि कुणाचं काय ते ठरवल. येणाऱ्या 3 तारखेला कळत आपल्याला. लोकसभेला ओमराजेंचा तुम्ही प्रचार केला, 3 लाखांच्या फरकाने निवडून आले. त्यावेळेस मालक कोण होता काय त्यावेळेस विचारलं होतं तुम्हाला? आता ते मी म्हणतो ना तुमच्या माध्यमातून तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे. कारण काय की गेले 20 वर्ष हेच चाललंय, वैयक्तिक किंवा कुरघोडीचं राजकारण. हे मी त्यात पडणार नाही. आमच्या साहेबांनी पवार साहेबांनी ह्यावेळेस सगळ्याला सांगितलं महाराष्ट्रात युवक सुशिक्षित सगळे ज्याला पार्श्वभूमी राजकारणाचे असे अतिशय यंग सगळे होतकरू मुलं उभा केले. तर आम्हाला फक्त विकासावर हे बोलायचं. ह्याच्यानंतर मी वैयक्तिक